स्वागत आहे माझ्या चॅनलवर. माझ्या चॅनलचं नाव आहे पूनम ऑफिशियल ब्लॉग्स. आज मला जरा लेट झाली. सकाळी मी लवकर उठली होती ना, तर मी थोडं झोपून घेतलं. आता उठली आहे. तिकडे खिचडी लावलेली आहे. कपडे पण राहिलेत. माझी दीदी आहे ना, बेडरूममध्ये सगळं क्लीन करते. मला दाखवते काय करते. तिच्याकडून होत नाहीये, पण ती करते, प्रयत्न करते ना माझं पिल्लू. माझा बच्चा कसं हेल्प करते. माय मम्माला हेल्प करते. बघ, कर कर कर. ही बघा, इकडनं उचलली चादर, तिथं ठेवून दिली. हिला घडी करून तिकडे बाहेर ठेवायची बाल्कनीमध्ये. बरं जाऊ दे, खाऊन घे. ते तू खात होती ना, वॉटरमेलन खाऊन घे. तुझं खाऊन घे, वरती बसून खा. वॉशिंग मशीन पण लावते मी. आणि केव्हा लावते, कारण की जेव्हा यांचे वर्दी नसते, पोलीसचा ड्रेस नसतो धुवायला, तेव्हा असे एकदम नॉर्मल कपडे असतात किंवा चादर वगैरे असते, मोठे मोठे कपडे, तेव्हाच लावते मी. जास्त असले तरच लावते. थोडेसे राहिले तर मग मी हाताने धुवून टाकते. आता मला ते काकू ड्रेस एवढे घाण झालेत, घामाने पूर्ण कपड्यांवरती डाग पडले. ते मला हाताने धुवायचे आहेत. 2 ड्रेस टाकलेले आहेत त्यांनी धुवायला, ते धुवून घेते, मग नंतर बोलूया. आज मी तुम्हाला माझा ड्रेसिंग टेबल दाखवणार आहे, जिथं मी माझं मेकअपचं सामान वगैरे काय काय ठेवते ना. म्हणजे असं स्पेशल नाही आहे, एक असं बनवून घेतलं आहे आम्ही. तिथं माझे दीदीचे किंवा छोटे मोठे असे बारीक असं जे लेडीजचे असतो ते ठेवते मी. ते तुम्हाला आज मी दाखवणार आहे. मला कारण की ते क्लीन करायचं आहे, क्लीन पण करेल आणि तुम्हाला दाखवणार आहे. हो ना रानू? मी बी करणार. हो, चला पहिले आपण कपडे धुवून घेऊन नंतर दाखवू. चालेल? इथं मला अर्जंट जावं लागलं जोगेश्वरीला. अंधेरीकडे असतं ते. मी फर्स्ट टाईम चालले तिकडे, कारण की माझी चुलत बहीण असते तिकडे. तिचे सासरे वारले आहेत, तर मला सकाळीच जावं लागलं. तो पण मी या व्हिडिओमध्ये टाकलेला आहे. तिचे सासरे वारले होते अचानकच हार्ट अटॅकमुळे. मी, माझी बहीण, माझे काका, माझे भाऊ आणि गावाचे पण आलेले होते, जरा दूरचे नातेवाईक. तर आम्ही सगळे तिकडे गेलो होतो. म्हणजे मी घरून 7:30ला निघाली आणि आम्ही 10 वाजता तिथं पोहोचलो. 9:30 किंवा 10ला पोहोचलो. ते 12 वाजता मग त्यांनी अंतिम संस्कार वगैरे सगळं काही. मला घरी येते 4 वाजले होते आणि मी दीदीला घरीच सोडून गेली होती. ही साडी मी मिशोवरने घेतली होती, व्हाईट कलरची. त्याच्यामध्ये रेड कलरचे हार्ड होते आणि असे एम्ब्रॉयडरी वर्क होती, पण कपडा खूप बोगस होता. व्यवस्थित एवढा म्हणजे काहीच चांगला नव्हता. म्हणून मी घालून पण बघितली. फोटो वगैरे छान येतात त्याच्यात, पण जसं रिअलमध्ये व्यवस्थित खूप खराब कपडा निघालेला, म्हणून मी रिटर्न करून दिली. बाकी नंतर मी दीदीला 2 ड्रेस मागवले होते. हा पण रेड कलरचा आहे, टॉप आणि पॅन्ट. तिचा पण कपडा खूप बोगस निघालेला, पण असं चांगला दिसतोय. तर मी हा ठेवला आहे, म्हणजे 2-3 वेळेस तर ती घालू शकते. आणि नंतर अजून एक ड्रेस होता, पिंक कलरची पॅन्ट, व्हाईटवालं टी शर्ट. तो ड्रेस खूप छान निघाला, जसा फोटोमध्ये होता तसंच रिअलमध्ये निघाला आहे. कपडा पण छान आहे, मिशोवरनं घेऊ शकता तुम्ही. जास्त काही खूप स्वस्त आहे. 500-550 मध्ये तुम्हाला दोन्ही ड्रेस मिळून जाणार. हा 280चा होता आणि तो 270चा होता. असं 500 किंवा 550 मध्ये तुम्हाला मिळून जाणार 2 ड्रेस. तुम्ही पण तुमच्या मुलीसाठी घेऊ शकतात. समर वेकेशनमध्ये खूप छान वाटेल. असे प्लाझो पॅन्ट असते आणि टी शर्ट असं खूप छान वाटतात मुलींना. मी घेतले, तुम्ही पण घेऊ शकतात मिशोवरनं. लिंक या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तुम्हाला. आज मी तुम्हाला माझं ड्रेसिंग टेबलचं क्लिनिंग वगैरे सगळं जे आहे माझ्याकडे, ज्वेलरी वगैरे सगळं दाखवणार होती, पण व्हिडिओ खूप मोठा होईल, म्हणून नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी सगळं टाकलेलं आहे, ते जाऊन लवकर बघा. ड्रेसिंग टेबल क्लीन करणार आहे. माझ्याकडे कोणत्या ज्वेलरी किंवा मेकअपचं सामान आहे, आज मी तुम्हाला सगळं दाखवणार होती, पण आज ब्लॉग खूप मोठा होऊन जाईल.
म्हणून उद्याच्या ब्लॉगमध्ये पूर्ण दाखवेल तुम्हाला. आता मी थोडासा जो शूट केला आहे वरचा भाग तो तुम्हाला दाखवते. बाकीचं पूर्ण डिटेलमध्ये उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्की पूर्ण दिसायला भेटेल. आणि अजून मी मिशोवरनं खूप साऱ्या काही वस्तू मागवल्या आहेत. ते सगळे ब्लॉग तुम्हाला आता एक नंतर येणारच आहे. नेक्स्ट ब्लॉग आपला ड्रेसिंग टेबलचाच असणार आहे, क्लिनिंग वगैरेचा. आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. व्हिडिओ आवडल्यावर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, काळजी घ्या.